आहे कल्याणमधून कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। कल्याणचा तिढा सुद्धा आता सुटलेला आहे। महायुतीकडून आता कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे उमेदवार असतील। श्रीकांत शिंदे गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार आहे। शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरणार आहे। या शक्ती प्रदर्शनावेळी महायुतीचे अनेक नेते यावेळी उपस्थित असतील। आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्या सोबत जोडलेले आहेत। किशोर, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, आज अर्ज भरणार आहेत, काय अधिकची माहिती? आज डॉक्टर श्रीकांत शिंदे हे अर्ज भरणार आहेत आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे ते अधिकृत उमेदवार आहेत। आणि कालच त्यांचे मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे घोषणा केली, ठाण्यामध्ये नरेंद्र म्हस्के असतील त्यांची घोषणा केली, तर कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची घोषणा केली आहे। तिसऱ्या टर्मसाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे हे अर्ज भरणार आहेत। जवळजवळ त्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे, 10 वर्षे इथे ते खासदार आहेत आणि तिसऱ्या हॅट्रिक करण्यासाठी ते आता फॉर्म भरणार आहेत। आज सकाळी 9 वाजता ते गणपती मंदिर जे आहे, जे ग्रामदैवत आहे डोंबिवलीचं, तिथून दर्शन घेऊन ते एक मोठी भव्य रॅली निघणार आहे। या भव्य रॅलीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय, त्यानंतर मनसे आणि इतर घटक पक्ष असे सगळ्या मोठमोठे कार्यकर्ते पदाधिकारी येणार आहेत। मुख्यमंत्री सुद्धा येण्याची शक्यता आहे आणि या मनसेचे राजू पाटील असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेते असतील आणि या सगळ्या मध्ये जास्तीत जास्त कार्यकर्त्यांचा एक मोठ्या प्रमाणात एक मोठी गर्दी ही आपल्याला डोंबिवली ग्रामदेवताच्या इथून, गणेश मंदिराच्या इथून तर ते आपदातर चौकात इथून जमलेली दिसेल आणि तिथून नंतर मग इंदिरा चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं दर्शन, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन पुतळ्याचं आणि त्यानंतर मग लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याचं दर्शन आणि असं करत करत ते घरडा सर्कलला जाणार आहेत। असा त्यांचा मिरवणुकीचा घटक्रम असणार आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतके दिवस विरोधकांचे आरोप होत होते की अजूनही उमेदवारी नाही, कमळावर लढणार, ते धनुष्य बनवणार, परंतु आता हे शिक्कामोर्तब झालेले आहे की डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असून ते धनुष्यबाण या चिन्हावर लढणार आहेत। आणि आता शक्ती प्रदर्शन होणार आहे। अर्ज भरण्याआधी किती वाजता शक्ती प्रदर्शनाला सुरुवात होईल आणि त्यानंतर किती वाजता अर्ज भरला जाईल? सकाळी 9 वाजता ते गणपती मंदिरात येणार आहे, तिथून ती रॅली निघणार आहे आणि रॅली निघल्यानंतर साधारण 12:30 पावणे 1च्या दरम्यान हे घरडा सर्कल येथे जे निवडणूक कार्यालय आहे तिथे जाणार आहेत आणि 1च्या दरम्यान ते अर्ज भरणार आहेत। आणि ह्या अर्ज भरते वेळेस अनेक दिग्गज पक्षाचे दिग्गज नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असणार आहेत, असं कालच त्यांनी घोषित केलेलं आहे। मनसेचा काल मेळावा झाला होता, या मनसेच्या मेळाव्याला बाळ नांदगावकर आले होते, त्यानंतर राजू पाटील होते आणि मोठे पदाधिकारी सगळे होते। या सगळ्यांनी सांगितलेलं आहे की मनसेचा पूर्णपणे पाठिंबा असेल। त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत प्रचाराला सुरुवात केलेली आहे, त्यांचाही त्यांना पाठिंबा आहे। एकंदरीत महायुतीचे शिवसेना, बीजेपी जे पक्ष आहे त्यांच्यासोबत आरपीआय आणि त्यानंतर इतर पक्षांचा मोठ्या प्रमाणात एक पाठिंबा असून एक कार्यकर्त्यांचा मोठा जथ्था असा निघणार आहे। नीलम, धन्यवाद किशोर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।